मित्रांनो, आज आपण पळसखेड सपकाळ या गावी आलेलो आहोत आणि इथे एक स्वामी हरिचैतन्यजी स्वामी महाराज यांच्या आश्रमाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि त्याच माध्यमातनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर आदरणीय डॉक्टर पंढरी इंगळे ते आलेले आहेत. असं म्हणतायत की आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्याच माध्यमातनं आज वर्धापन दिनी ही जी सेवा या ठिकाणी देत आहेत. सर, याच्या आजच्या दिनी काय सांगणार, ही जी सेवा देत आहे आपण या ठिकाणी गुरुदेव आश्रमचा 34वा वर्धापन दिनानिमित्त ही आपला ऍडव्हान्स पंचकर्म, विद्यकर्म, अग्निकर्म असं आपण शिबिर ठेवलंय अतिशय मोफत आणि गोरगरिबांपर्यंत या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा हा या मागचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आपण ही जे मी आता दाखवत आहे नाभी चिकित्सा, आपण म्हणतो आयुर्वेदाला उशीर आराम पडतो, पण आमच्या शिबिरामध्ये तुम्ही भरपूर बघितलं असेल की इन्स्टंट रिलीफ त्या ठिकाणी आपण पडतो. जी पुरातन पद्धती आहे तिचा अवलंब करून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता मनुष्य शतायुष्य कसा होईल ह्या प्रयत्न आमचा या प्रत्येक गोष्टीचा हा असतो. आणि जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, आयुर्वेदाकडे लोकांनी यावं, तिचा साईड इफेक्ट होत नाही आणि अतिशय इन्स्टंट पेन त्या ठिकाणी होतो, साईड इफेक्ट कुठला होत नाही हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण की आयुर्वेदाबद्दल खूप सारे गैरसमज आहे, पण माझ्याकडे हॉस्पिटल आल्यानंतर कळेल की पहिल्या दिवसापासून म्हणजे विदिन अ सेकंद मध्ये आराम त्या ठिकाणी पडतो. आता या काकांना आपण नाभी चिकित्सा आपण या ठिकाणी करणार, यांना पोटाचा त्रास त्या ठिकाणी खूप होता, तर आपण नाभी चिकित्सा जी आयुर्वेदात वर्णित आहे ती आपण या ठिकाणी करणार आहे. तर कसं वाटतं आपण त्यांना बघू. या ठिकाणी आपण आयुर्वेदातील स्नेहन, नंतर आमची हॉट कपिंग, फायर कपिंग, आलापू टेक्निक जी ती सोबत आमची न्यूरोथेरपी, त्याला आपण ऍडव्हान्स पंचकर्म म्हणतो, ते सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे. विद्यकर्म, अग्निकर्म या सगळ्या टेक्निकचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे. वाताचे कुठलेही आजार असेल, संधिवात असेल, आमवात असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, मायग्रेन असेल. सुपळा रामकृष्ण अंधारे. अच्छा, कुठून आला तुम्ही? पळसखेड. इथंच का? बरं, काय नेमकं काय क्रिया केली डॉक्टर साहेबांनी? हे गुडघे दुखत होते, मांडी मारते असं चटकन झाला. म्हणजे मांडी मारल्या जात नव्हती का? नाही ना, नाही. तकलीफ मग होत आता मारल्या जाते का? हो, ही काय मारली. मित्रांनो, हा आहे जीवनातला आनंद, कारण की बाबांच्या सेवेमध्ये असणारे सेवेकरी आहेत आणि आज डॉक्टर साहेबांनी ही जी सेवा दिलेली आहे ही खरोखर या ठिकाणी अविस्मरणीय त्यांच्या जीवनामध्ये राहणार आहे. काय वाटतंय तुम्हाला? मांडी मारता येत नव्हती, पण आता कटकन मारली मग गेली नाही ही मांडी. कटकन मारता आली. हो, बरं, काय सांगणार, अशी सेवा डॉक्टर साहेबांनी द्यावी. आमची कृपा आहे. बाबा, आपलं नाव? माधव दत्तात्रय पालवे. अच्छा, बरं, आज आपल्याला या ठिकाणी ही जी क्रिया केलेली आहे, उपचार केलेला आहे, कसं वाटतंय? माझं पोट म्हणजे एकदम असं खूप दुखायचं आणि सरांनी आता इथं जी थेरपी केली त्याच्यामुळे मला खूप आराम मिळाला. नाही, चांगलं वाटते. अशा पद्धतीनं सेवा या ठिकाणी कार्य करावं. हो, अशा पद्धतीचं कार्य त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, आपलं नाव काय? नामदेव. नामदेव शेलसूर. कुठं शेलसूरून आलात का? बरं, मग आज हे कपडे वगैरे काढलेले त्याचं कारण काय? ते कपडे आता यायनं काढायला लावले. म्हणजे उपचार केलाय का? उपचार केला टोंगळ्याचा. म्हणजे टोंगडे दुखत होते का? टोंगळे दुखत. बरं, किती वर्षापासून दुखताय? हे 2 वर्षापासून दुखून राहिले. 2 वर्षापासून. मांडी घालता येत नाही, लांबवता येत नाही, पळायला बरं, करता आता मांडी घालून दाखवा एकदा. जास्त टाइम मांडी घालून दाखवा एकदा. जास्त टाइम उभं राहता येत नाही, अच्छा. जास्त वेळ चालता येत नाही, जास्त टाइम चालायला त्रास होतो. बरं, आता मांडी घातले गेलेले कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. बरं वाटतंय. या ठिकाणी घेण्यात येत आलेला आहे, त्या शिबिरामध्ये कशा कशा पद्धतीने या ठिकाणी उपचार करतायत? आज जो गंगाई हॉस्पिटलचं हे जे शिबिर आहे गुरुदेव आश्रम इथे, या ठिकाणी न्यूरो पंचकर्म म्हणजे तुमचं सर्वायकल पेन असो, लंबर पेन असो, नी जॉईंट असो, हायपर ऍसिडिटी, पोटाचे जे पण विकार असो, त्यामध्ये मोफत असं न्यूरो आणि पंचकर्म ट्रीटमेंट आपण देतोय. त्यासोबतच गोळी औषधी वाटप सुद्धा चालू आहे आणि तुम्हाला एक फ्री गायडन्स, काय खावं काही नाही खावं, आहार विहार तुमचा कसा असावा यासाठी सुद्धा मोफत असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण देणार आहोत. स्त्रियांचा प्रॉब्लेम काय आहे, पूर्ण घर सांभाळण्याच्या त्या स्वतःला सांभाळण्याचं कुठेतरी विसरतात आणि त्यासाठी त्यांना एकच सांगणं आहे की आधी स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही निरोगी तर तुमचं कुटुंब निरोगी, तर तुमचं सगळंच निरोगी, आपलं गाव शहर वगैरे. तर स्त्रियांना एवढंच आव्हान आहे की सुरुवातीपासून जे पण तुम्हाला साईन सिम्पटम दिसतील एखाद्या आजाराचे, तर त्या दुर्लक्षित न करता ताबडतोब त्याचा उपचार घ्या आणि जास्त आजार वाढण्यापेक्षा जर तो तिथेच उपचार करून जर तुम्ही थांबवला तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम जे आहेत ते जाणार नाहीये. तसं मेडिकलच्या शिक्षणासोबतच दैवी शक्ती एक आपल्याला जे लागते, गुरूंचा आशीर्वाद असो, देवाचा एक दैवी शक्ती असो, तर आज या ठिकाणी दोन्ही योग आमचे जुळून आलेत आणि आम्हाला सुद्धा प्रेक्षक आपला पेशंटची सेवा देताना खूप असा आनंद येतोय की एक सेवा घडते आमच्या हातून, जे समाजाचं आपल्याला देणं राहतं ते आमच्या हातून आज घडते. तर सर्व प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की आपली
काळजी घ्यावी. थोडाफार जरी प्रॉब्लेम वाटला तुरंत दवाखान्यात दाखवा. न्यूरो पंचकर्म नवीन ऍडव्हान्स आता ट्रीटमेंट आलेली आहे गंगाई हॉस्पिटल चिखली या ठिकाणी. तर गरजूंनी आवश्यक लाभ घ्यावा. जय गुरुदेव. अशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे आणि हे शिबिराचे क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो. ताई, आपण या शिबिराला जी भेट दिलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? आपलं नाव? माझं नाव विना राऊत. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही रिसोडून. रिसोड. बरं, काय वाटते तुम्हाला आज हे जे शिबिर घेण्यात आलेलं आहे, आपण कोणते उपचार या ठिकाणी घेतलेले आहेत? मी याच्या आधी काहीच नाही घेतलेलं, पण इथे खूप छान वाटलं. अच्छा. आणि इथले डॉक्टर पण खूप छान येतात. अच्छा, बरं, सेवा वगैरे कशी वाटली डॉक्टर साहेबांची? खूप छान वाटली. छान वाटली. किती वर्षापासून येता इथे? आम्हाला झाले आता 10 वर्ष. 10 वर्ष. बरं, अशी सेवा ही मोफत सेवा आहे. अशीच पद्धतीने या ठिकाणी मोफत सेवेचा हा एक खरा जीवनातला एक मार्ग आहे असं वाटतंय आपल्याला. हो. म्हणजे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठेतरी या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या जीवनामध्ये या ठिकाणी कामा पडेल अशी सत्कर्म. हो, सत्कर्म छान आहे. आणि अशीच सेवा नेहमी घडत राहो. तुम्हाला यश हो. खूप छान वाटलं. कमलबाई गायकवाड. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही आश्रमातच राहतो सेवा. अच्छा, बरं, आज कशावर उपचार घेतलाय आपण? काय आता गुडघे दुखतात, काही हे नाकातलं नेहमी अलर्जी आहे नाकाची, पाणी येते नाकाले, शिका येतात. बरं, काय मग काय उपचार काय केले डॉक्टर साहेबांनी? ते हे बसले बघ काय तरी सुया वगैरे का? बरं, आराम वगैरे पडलाय? हो, सध्या पडला आराम. सध्या पडलाय का? आणखीन काय काय आजार आहे तुम्हाला? मग या काय टोंगळे दुखणे, पायामध्ये मुंग्या येणे. टोंगड्याचा काही उपचार घेतलाय? हा, टोंगड्याचा घेतला. काही ना टोंगड्यात सुया टोचल्या, काही तेल लावलं. अच्छा, बरं, आराम पडला का आता सध्या? हो, थोडा आराम पडला. आणि या श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सप्ताहाचा 34वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. आज या ठिकाणी आपल्या या गुरुदेव आश्रमामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. यामध्ये आमच्या आश्रमचे भक्त डॉक्टर पंढरीनाथ इंगळे यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर राबून या ठिकाणी आमच्या विविध रुग्णांची पंचकर्म चिकित्सा, पॅरालिसिस आणि विविध जे हाडांचे आजार आहेत या आजारांची तपासणी करून त्याच्यावर चांगले उपचार या ठिकाणी आमच्या रुग्णांना ते देत आहेत. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना भावी आयुष्यासाठी तसेच या रुग्णांची जी सेवा त्यांच्या हातून घडत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.